गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज ध्यानात थोडा वेगळाच विषय आहे आणि तो सल्ला तुम्ही नक्की ऐकून बघा, पटेल तुम्हाला. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. बघा, आमच्या ओळखीचे एक न्यायाधीश होते. त्यांनी आम्हाला 10 सल्ले सांगितले. तेच आज मी ध्यानात तुम्हाला सांगणार आहे. ते पहिल्यांदा म्हणाले, तुमच्या बरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सून यांना प्रोत्साहन देऊ नका. आश्चर्य वाटलं ना? उलट त्यांना नवीन घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणे ही जबाबदारी आहे त्यांची, तुमची नाही. मुलाचं कुटुंब व तुमच्यामध्ये जितकं अंतर असेल तितकं तुमचं नातं चांगलं राहील. 2. तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रिणीच्या नात्याने तुम्ही तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो, पण सुनेचं तसं नसतं. मुलाला रागवता म्हणून सुनेवर रागवला तर ती कायम ते लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागवू शकते किंवा तिच्या चुका सुधारू शकते. 3. तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणं ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती सज्ञान आहे. 4. अगदी तुम्ही एकत्र राहत असलात तरी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा. त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं, मुलं सांभाळणं अशी कामं करू नका. अगदी सुनेनी विनंती केली आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक मानसिक क्षमता असेल तरच ते काम करा. त्या कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समस्या ते सोडवतील. 5. जेव्हा तुमचा मुलगा आणि सून यांच्या दरम्यान वाद भांडणं चालू असतील तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही आणि काहीच ऐकू येत नाहीये अशी भूमिका घ्या. पती पत्नीच्या नात्यामध्ये पालकांनी भाग घेऊ नये असं तरुण दाम्पत्याला सतत वाटत असतं आणि ते स्वाभाविक आहे. 6. तुमची नातवंड ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात. त्यांचं संगोपन कसं करायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्याचं श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्याकडेच जाईल. 7. तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केली पाहिजे व आदर बाळगला पाहिजे असा नियम नाही. ते तुमच्या मुलाचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचं व्यक्तिमत्व घडवणं आवश्यक असतं, जेणेकरून त्याच्या पत्नी बरोबरील नातं अधिक चांगलं राहील. 8. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे योग्य नियोजन करा. निवृत्तीनंतर मुले सांभाळतील या भरोशावर राहू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या प्रवासात आणखीन तुम्हाला नव्या गोष्टी शिकायच्या आहेत. हे नेहमी लक्षात असू द्या.
9. निवृत्तीनंतरची वर्ष आनंदात घालवणं हेच तुमच्या हिताचं असतं. जे काही कमावलं आहे ते साठवून ठेवलं आहे असं करू नका. त्याचा वापर मृत्यूपूर्वी करणं सगळ्यात चांगलं. आपली संपत्ती आपल्यासाठी नंतर शून्य होऊन जाईल असं होऊ देऊ नका. 10. नातवंड ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात. ती त्यांच्या आईवडिलांसाठीची अनमोल देणगी असते. हे केवळ तुमच्यासाठी नाही, तर हे सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाईक यांना वाचायला द्या, ऐकायला द्या. कारण कौटुंबिक समुपदेशन प्रत्येक आईवडिलांना मार्गदर्शक असते. वास्तव जे जनतेपुढे मांडलं आहे ते अगदी सत्य आहे. प्रत्येक कुटुंबाला जगताना कसं वागायचं याचं सुंदर मार्गदर्शन यातून होईल. आजकाल मुलांना आणि सुनांना त्यांचं स्वातंत्र्य हवं असतं. आई वडील नको असतात. कारण जोपर्यंत पैसा त्यांच्याकडून अपेक्षित असतो तोपर्यंत नात्यात गोडवा असतो. आई वडील जेव्हा परिस्थितीने हतबल होतात, असहाय्य होतात, तेव्हा मुलांना ते नकोसे वाटतात. कारण त्यांची सेवा करणं त्यांना, स्पेशली सुनांना, जड वाटतं. पण हेच तिच्या आईवडिलांना त्रास झाला तर मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं व लगेच त्यांना स्वतःकडे आणण्याची ती तयारी करते. हा दुजाभाव नसावा. आई वडील, सासू सासरे हे सारखेच असतात. फरक फक्त आपल्या दृष्टिकोनाचा असतो. त्यावरच सगळं अवलंबून असतं. जीवनाच्या नौकेत प्रत्येक व्यक्तीला हा प्रसंग कधीतरी येणारच आहे. म्हणून तोपर्यंत आपण आपलं भरभरून जगून घ्यावं. आपण आपल्यासाठी जगायला शिकलंच पाहिजे. हे जीवन नश्वर आहे. आपल्याला कधी बोलावणं येईल हे सांगता येणार नाही. एक्झिट कॉल आला की कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सगळं इथेच सोडून जावं लागतं. खाली हाताने माणूस जन्माला येतो आणि जाताना पण खाली हातानेच जातो. मग कशाचा अभिमान बाळगायचा? पैसा अडका, शोहरत, जमीन जुमला, उंची कपडे, गाडी, बंगले, संपत्ती हे सगळं एक मृगजळ आहे. त्याचा भास तसाच राहून जातो. अतृप्तपणे सारं इथे सोडून आपल्याला जावं लागतं. याचा पश्चाताप जरूर होतो, पण शेवटी प्रारब्ध आहे, ते कोणाला चुकलं नाही. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आज हे समाधान मनात आणून ज्या स्थितीत देवाने तुम्हाला ठेवलंय त्या स्थितीतच सुखी, समाधानी आणि आनंदी राहायचा तुम्ही पण नक्की प्रयत्न करून बघा. जमेल तुम्हाला. आता 2 मिनिटं शांत बसा. आता मन शांत झालंय. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.